नमस्कार मित्रांनो, आज जरांगे पाटलांचे सहकारी मानले जाणारे अजय बावस्कर जे महाराज आहेत, त्यांनी जरांगे पाटलावरती सडेतोड अशी टीका केली आहे आणि तीही मोठी पत्रकार परिषद घेऊन. म्हणजे कुठल्या तरी युट्यूब चॅनलला वगैरे मुलाखत दिली अशातला भाग नाही, तर एखाद्या मंत्र्याची किंवा आता सध्या जरांगे पाटलांचे प्रसिद्धीच्या झोतावरती आहेत तर त्याकडे महाराष्ट्रामधले जेवढे काही न्यूज चॅनल आहेत त्यांची माहिती असतात. त्या पद्धतीनं अगदी मोठी पत्रकार परिषद मॅनेज करण्यात आली, आयोजित करण्यात आली आणि त्या ठिकाणी त्यांनी जरांगे पाटलावरती आरोप केले. आपला प्रश्नच हा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामधली पत्रकार परिषद कशी काय आयोजित झाली आणि ती कोण केली? इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती यांचे व्हिडिओ तुम्ही आम्ही कधी पाहिलेत का? म्हणजे हा असा कोणता प्रसिद्ध व्यक्ती आहे की ज्यांनी काहीतरी मत मांडायचं म्हटलं आणि ते मत ऐकण्यासाठी महाराष्ट्रातले सगळे न्यूज चॅनल त्या ठिकाणी आले? असं कसं शक्य आहे? मलाही आता मराठा समाजाबद्दल काही बोलायचं आहे. युट्यूबवरती मी बऱ्याच दिवसापासून काम करतो, तुम्हाला माहिती आहे. माझी इच्छा आहे, मी जर म्हटलं की माझी मुलाखत द्यायची, पत्रकार परिषद घ्यायची, तर इथे लोक ते येणार नाहीत. आणि मग एक सर्वसामान्य माणूस त्यांनी जरांगे पाटलाच्या वरती टीका करणारे म्हणल्याच्या नंतर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. ही याच्या मागे कोण आहे? तर जरांगे पाटलाला हा प्रश्न विचारल्याच्या त्यांनी सांगितलं की ह्याच्या पाठीमागे सरकार आहे आणि निश्चितपणे ह्याच्या पाठीमागे कुणी का असत नाही, मोठा व्यक्ती आहे, मग ते सरकार असेल कुणी असेल, त्यांनी हे आयोजित केलेली पत्रकार परिषद होती. आणि त्या पत्रकार परिषदेमधून जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये त्यांनी आरोप केले. त्यांच्यावर आरोप असे आहेत की सुरुवातीपासून मी आंदोलनामध्ये सहभागी आहे, अगदी मुंबईला वाशीला जाईपर्यंत आम्ही आंदोलनामध्ये सहभागी होतो. आणि तिने असंही म्हणतायत की आतापर्यंत जरांगे पाटील 4 वेळेस त्यांच्या गुप्त बैठका झाल्यात. त्या 4 वेळेसमध्ये त्याचं असं म्हणणं आहे की कन्हैया हॉटेलला एक गुप्त बैठक झाली, त्यानंतर अजून एक कुठतरी गुप्त बैठक झाली. प्रवासामध्ये जर जात असताना वाठमध्ये रांजणगावपाशी एक गुप्त बैठक झाली अधिकाऱ्यांसोबत, आणि त्यानंतर पनवेलला आणि वाशीला. आता ह्या गुप्त बैठका आहेत असं त्यांना म्हणायचंय. आणि गुप्त बैठक म्हणण्यामागला हेतू असा की मराठा समाजामध्ये हा संभ्रम व्हायला पाहिजे की गुप्त बैठक झाली म्हणजे काहीतरी यांचं ठरलं असेल बाबा, जरांगे पाटलांनी का मग घेतले काय, का बंडल घेतले काय, मॅनेज झाले का, असा एक संभ्रम समाजामध्ये निर्माण व्हावा. आणि होतोच. त्याच्या सोबतचा व्यक्ती जर अशा पद्धतीने बोलणार असेल तर संभ्रम होतो. परंतु आता मराठा समाज अज्ञानी राहिलेला नाही, अडाणी राहिलेला नाही. सोशल मीडियाचा काळ आहे, सगळ्या गोष्टी लोकांना कळतायत, शून्य लोक आहेत. आणि त्यांना आता हेही कळून चुकलेलं आहे की जसं जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की मुंबईला जात असताना एक षडयंत्र सरकारनं आखलेलं आहे, एक ट्रॅप आखला जाणार आहे आणि माझ्या विरोधामध्ये लोक बोलतील आणि मग त्यातून हे आंदोलन फोडण्याचा प्रयत्न होईल. पण त्या काळामध्ये त्यांना संधी भेटली नाही. आणि आत्ता जरांगे पाटलांनी उपाशी पोटी असताना काहीतरी सरकारला आपण मागशिवाय द्यायला ऐकलो, त्याच्या तोडून काही शब्द अपशब्द गेले, ते आपण ऐकलंय. परंतु त्या शिवाय ज्या त्याच्यातून तोडून गेल्या त्या समर्थनीय नाहीत, मान्य. परंतु ते उपाशी होते आणि उद्विग्न अवस्थेमध्ये होते. आणि त्यांना ज्यावेळेस कळालं 15चं अधिवेशन 20ला ठेवले, त्यावेळेस त्यांनी उद्वेगामध्ये म्हटलं की 20 तारखेपर्यंत माणूस वाचेल का? आणि त्या उद्वेगातून त्या आलेल्या शिव्या होत्या. आणि त्यातून त्या काळामध्येच काहीतरी तुकाराम महाराजांबद्दल अपशब्द गेले असं ह्या महाराजाचं म्हणणं आहे. आणि मग पत्रकार परिषदेमध्ये ज्यावेळेस जरांगे पाटलांना विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा मी त्या ओघामध्ये म्हणजे मी उपाशी होतो आणि त्या चिडचिडपणामध्ये एखाद्या वेळेस काही अपशब्द गेला असेल तर मी माफी मागतो, मी स्वतःच्या थोबाडीत मारून घेतो. कारण जगद्गुरु तुकाराम महाराजाला आम्ही मानणारी माणसं आहोत, त्यांच्याबद्दल आम्ही वाईट बोलू शकत नाही. जर माझ्याकडून चुकून गेला असेल तर ही माझ्या आयुष्यातली पहिली माफी आहे आणि मी माफी मागायला तयार आहे. मी मनस्ताप सुद्धा व्यक्त करतोय आणि देहूला जाऊन मी त्या ठिकाणी माझी चूक मान्य करून दंडवत घालायला तयार आहे. परंतु बाकीचे लोक बोलतायत तो ट्रॅप आहे आणि तो ट्रॅपच आहे. कारण 16% आरक्षण मराठ्याला भेटले आणि ह्याच्या उपर हे जे काही सगळ्या सोयऱ्या संदर्भामध्ये तट मारून बसलेले आहेत जरांगे पाटील,
ती तट त्यांची शेवट आपण जाऊ नये, मराठा समाज फुटावा, त्यांच्या पाठीमागे लोक येऊ नयेत आणि लोक जर पाठीमागे नाही आले तर आंदोलन कमकुवत होईल. जरांगे पाटलाही मेसेज जाईल की आता लोक आपल्या मागे समर्थनामध्ये नाही आहेत आणि त्यामुळे तिने आटोपतरी हे आंदोलन घेतील, आंदोलन मोडीत निघेल आणि ह्या 10%वरतीच हे जे काही आरक्षण दिले त्यावरती आपला प्रश्न मिटून जाईल, आपलं इलेक्शन होऊन जाईल, आपली सत्ता पण येईल असा मानस सरकारचा आहे आणि त्याला सपोर्ट होईल अशा पद्धतीचं वर्तन हे बावस्कर सारखे महाराज वगैरे जे म्हणतात स्वतःला ते करतायत. दुसरी गोष्ट, वार्ताहरांनी त्यांना प्रश्न विचारला की ह्या गुप्त बैठका होताना तुम्ही कुठं होतो. त्यांचं असं म्हणणं आलं की आम्ही सोबतच होतो, आम्हाला सगळंच माहित आहे, आम्ही साक्षीदार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. फक्त एक बैठक, ज्या बैठकीमध्ये ते काही 2 अधिकाऱ्यांसोबत एका गाडीमध्ये बसून गेले, ते आम्हाला चला म्हणत होते पण आम्ही गेलो नाही असं त्यांचं म्हणणं आहे. एक तर मुळात तुम्हाला चला म्हणले म्हणजे ती गुप्त बैठक नाही, तुम्ही जायला पाहिजे होतं. जर तुम्हाला एक गुप्त चाललंय असं वाटत असेल तुम्ही जायला पाहिजे होतं. पण ती एक बैठक सुटली, बाकी बैठकीला तुम्ही हजर होतो, तुम्हाला सगळंच माहिती आहे म्हणताय. जर जरांगे पाटलाच्या माध्यमातून मराठा समाजाचं अहित होईल असं काही घडत असेल किंवा जरांगे पाटलाच्या माध्यमातून समाजाचं हित नाही अशा घटना, अशा गोष्टी काही घडत असतील, तशा पद्धतीनं जरांगे पाटील त्या गुप्त बैठकीतून काही करत असतील. तुम्ही म्हणता सगळंच माहिती आहे, तर तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये ते का नाही सांगत? सांगा ते. जर खरंच जरांगे पाटलाकडून मराठा समाजाचं काही अहित असेल तर तुम्ही त्या गोष्टी ओपन बोलल्या पाहिजेत. तुम्ही आज पत्रकार परिषद घेऊन जर सगळ्या एवढ्या गोष्टी ओपन सांगताय तर ती सांगायला काय अडचण होतं? म्हणजे फक्त संभ्रम पसरवायचा आहे आणि ह्या आंदोलनामागे जी काही मोठी ताकद मराठ्याची उभी झाली आहे ती ताकद मोडीत काढायची आणि हा प्रयत्न सरकारचा आहे आणि सरकारच्या ह्या प्रयत्नाला अनुकूल असं तुमचं वर्तन असल्यामुळं ही पत्रकार परिषद सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आयोजित करून देण्यात आली होती का असा प्रश्न उपस्थित होतोय. आणि तसा प्रश्न जरांगे पाटलांनी उपस्थित सुद्धा केलाय की कदाचित हे सरकारचं काम आहे, सरकारच्या लोकांनी ही पत्रकार परिषद मॅनेज करून दिली आहे. कारण ज्या व्यक्तीला फेसबुक, इंस्टाग्रामवरती कोणी विचारत नाही त्या व्यक्तीला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पत्रकार कसे काही एका जागी हजर झाले आणि ही पत्रकार परिषद घेतली असा त्यांचा प्रश्न आहे. आता हे स्वतःला महाराज म्हणवतात, त्यांचा आणखी एक बालिशपणा तुम्हाला सांगतो. जरांगे पाटलांच्या मुलीनं मागे एक वार्ताहरांनी प्रश्न विचारल्याच्या नंतर उत्तर देते वेळेस जरांगे पाटील उपाशी असल्यामुळे त्या भाऊक झालेलं होतं लेकरू आणि लहान लेकरू आहे ते, छोटी मुलगी. तिला विचारल्याच्या नंतर तिने सगळं सांगत असताना ते सरकारला झुकविले, ह्याला झुकविले, तिकडे झुकविले असं म्हणत असताना तिनं तोडून असंही वाक्य केलं होतं मागल्या काळामध्ये की माझ्या पप्पासमोर देव सुद्धा झुकला. त्या वाक्याचा आधार घेऊन हे महाराज सांगतात की जरांगेची पोरगी सुद्धा म्हणते की आमच्या पप्पानं देवाला वाकविलंय. अरे तुम्ही कीर्तन करणारे माणसं आहेत, प्रवचन करणारे माणसं आहेत, त्या मुलीचं वय काय, त्या मुलीच्या बोलण्यामागली भावना काय हे तरी समजून घ्या. हे मराठा समाजात समजत नाही का? तुम्ही स्वतःला महाराज म्हणवता, संप्रदायामधले माणसं आहेत तुम्ही, आध्यात्मिक कार्य तुमच्या हातात आहे आणि एक छोटं लेकरू आपल्या वडिलांबद्दल हे बोलतोय की आज इतका मोठा लढा उभा झाला, इतके करोडो मराठे एका जागी आले, महाराष्ट्रामध्ये इतका उदो होतोय, सर्वसामान्य घरामधील ते कुटुंबातले लेकरू आहेत, त्याने ह्या वडिलांची एवढी प्रसिद्धी बघितल्याच्यानंतर त्यातून त्यांना उपाशी असल्यामुळे होणाऱ्या यातना बघितल्याच्या नंतर ती भावना व्यक्त करत असताना त्यांच्या तोंडून असं वाक्य गेलं की माझ्या बाप्पानं सरकारला झुकवलं, ह्याला झुकवलं, त्याला झुकवलं असं म्हणत असताना माझ्या पप्पाने देवाला सुद्धा झुकवलंय असं बोलली ती. आणि त्या वाक्याचा तुम्ही अनर्थ काढताय, त्याचा आधार घेताय, सांगताय की जरांगेचे घरचे सुद्धा माजुरी माझी भूमिका घेत आहेत, तिची पोरगी म्हणून लागली की देवाला वाकविले आमच्या बाप्पाला. म्हणजे तुमचं दुखणं काय नेमकं? मराठा समाजाला वरती अन्याय होतोय, तो अन्याय होऊन काम करताय की तुम्हाला काही पेट्या भेटल्या म्हणून काम करताय? ह्या गोष्टीचा सुद्धा विचार मराठा समाज आता करतोय. आणि तुम्हाला जर तुमची गोत पाहिजे असेल तर तुम्ही जिथं कुठं मुलाखती दिल्यात, तुमचे व्हिडिओ प्रकाशित झाले त्याच्या खालच्या कमेंट्स वाचा, तुमच्या लक्षामध्ये येईल की मराठा समाजाची भावना आपल्याबद्दल काय आहे. खरंच मराठा समाजाला बारस्कर आणि जरांगे पाटील ह्या दोघांच्या भूमिकामधून कोणाची भूमिका योग्य वाटते, मराठा समाज आपल्या भूमिकेचं समर्थन करतोय या बाबतीमध्ये आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा. ही माहिती आवडली असेल इतरांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या. लवकरच भेटू. जय महाराष्ट्र.